ओम श्री जगन्नाथाय नमः। ओम निर्गुण सगुणाकारं संवृत भूभारं मुरहरनंद कुमारं मुनिजन सुखकारं वृंदावन संचारं कौस्तुभमणिहारं करुणापारावारं गोवर्धनधारं जय देव वंदे गोपालं। जय देव वंदे गोपालं। मृगमद शोभित भालं भुवनत्रयपालं। जय देव वंदे गोपालं। ओम श्री जगन्नाथाय नमः। तुलयाम लवेनापि न स्वर्ग ना पुनर्भवम् भगवत्संगी संगस्य मर्त्यानां किमुताशिषः। श्रीमद भागवतामधला हा श्लोक आहे। व्यासोनारायण भगवाननी या श्लोकामध्ये सत्संगाचं आणि सत्संग करणाऱ्या सत्संगीचं वर्णन केलेलं आहे। एक क्षण मात्र संग जर सत्संगीचा घडला, ज्याच्या जीवनामध्ये सत्संग आहे, संतांच्या संगतीमध्ये जो आहे, अशा भक्तांच्या संगतीमध्ये आहे की ज्यांचं जीवन पूर्ण भगवत सेवेसाठी समर्पित झालेलं आहे। अशा सत्संग करणाऱ्या सत्संगीचा सहवास जर आपल्याला प्राप्त झाला तर आपले सगळे मनुष्याचे सगळे भवपाश भवबंधन लयाला जातात। त्याच्या जीवनामध्ये बंधन राहत नाही, तो जीवन मुक्त होतो। अनंत पुण्य राशी असं त्याचं जीवन होऊन जातं। त्याच्या जीवनामध्ये परमार्थ दरवळायला लागतो। तुलयाम लवेनापि न स्वर्ग ना पुनर्भवम् भगवत्संगी संगस्य मर्त्यानां किमुताशिषः। ओम श्री रामाचा सद्गुरु जयाच्या तपश्चर्येचा प्रभाव थोरू साक्षी आणिला दिन करू तपस्तेजे। ओम वसिष्ठ ऋषी बद्दल हे गौरवाचे उद्गार शांतिब्रह्म एकनाथ महाराजांनी उच्चारलेले आहेत। श्री रामाचा सद्गुरु जयाच्या तपश्चर्येचा प्रताप थोरू
साक्षी आणिला दिन करू तपस्तेजे. वसिष्ठ ऋषी ब्रह्म भगवानचे मानस पुत्र आहेत. ब्रह्म भगवाननी जेव्हा मुनी सृष्टी निर्माण केली, जेव्हा मरीची, अत्री, अंगिरा, भृगु, पुलह, पुलस्त्य, नारद, वसिष्ठ, दक्ष यांची निर्मिती केली होती मुनिसृष्टीमध्ये. तो मुनिकल्प होता. कुमार कल्पामध्ये सनकादी मुनीश्वरांना ब्रह्मदेवाने निर्माण केलं. ब्रह्मदेवाच्या अंतःकरणातला शुद्ध भाव परमोच्च कोटीला गेलेला होता. आणि त्यावेळेला जी निर्मिती केली ब्रह्म भगवाननी ते सनकादी मुनीश्वर आहेत, म्हणून त्यांचं जीवन परिपूर्ण शुद्ध आहे. जगाचं कल्याण साधायचं होतं आणि ऋषी मुनी संतांशिवाय हे शक्य नाही, म्हणून ब्रह्म भगवाननी तपश्चर्या करून मुनी सृष्टीमध्ये मुनी निर्माण केले. त्यामधले वसिष्ठ. वसिष्ठाला आज्ञा केली की हे वसिष्ठा, भूतलावर मनु महाराजांच्या वंशाचं राज्य होणार आहे. त्या वंशाचा तू गुरु व्हावा, इक्ष्वाकू वंशाचा गुरु व्हावा. वसिष्ठ ऋषींनी हात जोडून नकार दिला, पिताश्री मला अशी आज्ञा करू नका. कोणाच्या अधीन जर राहिलं तर ब्रह्मतेजाचा क्षय होतो. ऋषी मुनीनं स्वतंत्र राहावं, परमार्थ चिंतन करावं, केवळ परमार्थच करावा. ब्रह्म भगवान म्हणाले, तुला ही आज्ञा याकरता केलेली आहे की त्या वंशामध्ये परमात्मा येणार आहे. हे वसिष्ठा, तुझ्या नावाला गौरव प्राप्त होईल. फार मोठं कार्य जगत कल्याणासाठी तुझ्या हातून संपन्न होईल. म्हणून तू इक्ष्वाकू वंशाचं गुरुपद स्वीकारावं. आणि मग हे सांगितल्यानंतर वसिष्ठ ऋषींनी गुरुपद स्वीकारलं. त्या वंशाचे गुरु आहेत. त्या वंशामध्ये झालेले जे राजे महाराजे आहेत, ज्यांनी जगामध्ये फार मोठा पुण्य पुरुषार्थ केला, त्यांना मार्गदर्शन करणारे आहेत. फार शुद्ध जीवन आहे. तपश्चर्येनं शुद्ध जीवन झालेलं आहे. तपश्चर्या जर केली तर जीवन शुद्ध होतं. ध्यान केलं जीवन शुद्ध होतं. जप केला जीवन शुद्ध होतं. यज्ञ केला जीवन शुद्ध होतं. अनुष्ठान केलं, भगवत भजन केलं, भगवत नाम चिंतन केलं, पदयात्रा केली. पदयात्रेचं फार मोठं महत्व आहे, फार मोठं महात्म्य आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी त्या पदयात्रेचं महात्म्य वर्णन केलं आहे. सकल दोषांचा नाश होतो. फार अवघड आहे पदयात्रा. आणि ती पदयात्रा जर भगवन नाम घेत घेत केली, भगवंताचं चिंतन करत करत केली, तर मग फार श्रेष्ठ आहे. जीवनामध्ये जे प्राप्त करायचं आहे ते श्रेष्ठच केलं पाहिजे. थोडं का होईना श्रेष्ठच केलं पाहिजे. परमार्थ करत असताना पूर्णच केला पाहिजे. अर्धवट परमार्थ उपयोगी पडत नाही. ते हत्तीचं स्नान होऊन जातं. हत्ती नदीमध्ये जातो, जलक्रीडा करतो, स्नान करतो, जलाशयामध्ये करतो, समुद्रामध्ये करतो. पण स्नान केल्यानंतर बाहेर पडल्यानंतर सोंडेने ती वाळू आपल्याच अंगावर आपण फेकून देतो. सगळं अंग त्यानं मलिन करून टाकलं. शुद्ध झाला होता पण मलिन करून टाकलं. तसंच मनुष्याचंही आहे.
पारायण केलं, ग्रंथ पारायण केलं, चित्तशुद्धीसाठी आहे ग्रंथ पारायण. पारायणानं फार मोठी प्राप्ती आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे भागवताचे हजारो पारायण आहेत. कारण महाराजांचे अभंग पाहिले आणि भागवताचे श्लोक पाहिले की लक्षात येतं की महाराजांचे भागवताचे पारायण हजारो आहेत. कुठे प्राप्त केला ग्रंथ, कसा प्राप्त केला हे शास्त्र आकलन होत नाही. हो, वाचता येण्यापुरतं आमच्या आईला वाचता येत होतं. मातोश्रीला जेवढं वाचता येईल तेवढंच वाचता येत होतं. आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण अनंत केले. हिमालयामध्ये 30 पारायण केले. आणि जे काही प्राप्त झालं ते पारायणानंच प्राप्त झालं. मनशांती प्राप्त झाली. हा नाशिवंत देह मानस सरोवरामधून येणारी ब्रह्मपुत्र नदीच्या किनारी ठेवला. त्या पारायणाचा एवढा लाभ झाला. मानस सरोवर परमात्मा कृपेनं जीवनामध्ये हे प्राप्त होत असतं. पण जे आपण जो परमार्थ करतो त्यावर दृढ विश्वास, विश्वासाचं फार मोठं बळ आहे. विश्वासानं मनुष्य तरुण जातो. एक संत गंगेच्या किनारी परमात्म्याचं ध्यान करत बसले होते आणि तितक्यामध्ये एक दुष्कर्म करणारा त्या ठिकाणी आला. धावत धावत आला. संताच्या चरणी तो दंडवत करायला लागला. महाराज मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. महाराजांनी विचारलं तुला झालं काय? तो म्हणाला राजाचे कर्मचारी माझ्या मागे लागलेले आहेत, सैनिक मागे लागलेले आहेत आणि ते मला सोडणार नाहीत. मला मृत्यूदंड मिळेल. तू पापकर्म करत होता, चौर्य कर्म करत होता. त्यांनी होकार दिला, होय महाराज सगळे पाप केले मी. मग आता एक कर, यापुढे असे कर्म करणार नाही हे हातामध्ये गंगाजल घेऊन सांग. तो गेला, ओंजळीमध्ये गंगाजल घेऊन आला. महाराजांच्या समोर त्यानं प्रतिज्ञा केली, महाराज यापुढे कुठल्याही प्रकारचं पाप कर्म मी करणार नाही. माझ्या हातामध्ये गंगाजल आहे. हे सामान्य जल नाही, प्रभूच्या चरणाजवळ प्रगट झालेली ही गंगा आहे, भगवती आहे. त्यानं शपथ घेतली. महाराजांनी एक तुलसी पत्र घेतलं, त्याच्या पदरामध्ये बांधलं आणि त्याला सांगितलं की आता चालत चालत निघून जा. आता तुझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही. आणि तो निघून गेला. त्याला उपरती झाली, पश्चाताप झाला आपल्या कर्माचा. आणि पलीकडे गंगेच्या किनारी गेल्यानंतर मग त्याला असं वाटलं की खूप झाला, आता अति झालं. आणि त्याच ठिकाणी तो बसला, ध्यानस्थ बसला आणि तो योगी झाला. तुलायाम लवेनापि न स्वर्ग नापुर्भवम् भवत्संगी संगस्य मर्त्यानां किमुताशिष. यापेक्षा कोणती कृपा पाहिजे? संत संग मिळाला, सत्संग मिळाला, त्याचा त्यानं उपयोग केला. ज्याचं त्याचं शास्त्र असतं, ज्याच्या त्याच्या शास्त्रानं तो जगामध्ये राहत असतो, जगामध्ये कर्म करत असतो.
ज्याच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याबद्दल दृढ भाव निर्माण झालेला आहे, त्याच्या हातून कधीही पापकर्म होणार नाही. तो एकदा नाही 10 वेळा विचार करेल, 100 वेळा विचार करेल आपण केलेल्या कर्माचा. वसिष्ठ ऋषींनी मान्य केलं, इक्ष्वाकु वंशाचे गुरु झाले. धन्य केला तो इक्ष्वाकु वंश, कारण त्या वंशामध्ये प्रभू रामचंद्र अवतार धारण करणार आहेत, पूर्णावतार धारण करणार आहे. हा त्रेतायुगातला प्रसंग आहे. त्रेतायुगामध्ये वसिष्ठ ऋषीचं महात्म्य फार मोठं आहे. शुद्ध जीवन झालेलं आहे, सात्विक जीवन झालेलं आहे. तपश्चर्येनं मनुष्याच्या जीवनाला उजाळा मिळतो. जसं स्वर्ण अग्नीमध्ये तापवल्यानंतर आणखी ते लखलखायला लागतं, त्याची दिव्यता, त्याचं तेज, त्याची चमक वाढायला लागते, तसं मनुष्याच्या जीवनामध्ये होतं. प्राप्त झालेल्या आयुष्यामध्ये मनुष्यानं आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं पाहिजे. प्रत्येकाचं कल्याण त्याच्याच हातामध्ये आहे, त्याच्या प्रयत्नामध्ये निहित आहे. श्रीरामाचा सद्गुरु जयाच्या तपश्चर्येचा प्रताप थोरू, साक्षी आणिला दिन करू तपस्तेजे. केवढं मोठं सामर्थ्य आहे की सूर्याला घेऊन आले. प्रसंग राजर्षी विश्वामित्रांचा आणि वसिष्ठ ऋषींच्या जीवनातला आहे. विश्वामित्र हे राजे होते आणि वसिष्ठ ऋषींची तपश्चर्या पाहून, त्यांच्या तपश्चर्येचा प्रभाव पाहून विश्वामित्र ऋषीच्या अंतःकरणामध्ये आपणही ऋषी व्हावं अशी भावना निर्माण झाली. म्हणून विश्वामित्र ऋषी म्हणाले होते, क्षत्रिय बलम, धिक्कार असो या राजबलाला. हे राजबल ऋषी बलाच्या पुढे काहीच नाही. हे सैन्य बल ऋषी बलाच्या पुढे काहीच नाही. राजे असलेले विश्वामित्र यांना उपरती झाली होती. एकदा आश्रमात गेले होते वसिष्ठ ऋषींच्या. तो दिव्य आश्रम पाहिला. वसिष्ठ ऋषी समाधीमध्ये होते. दर्शन घेतलं, लांबून पाहिलं. वसिष्ठ ऋषींची समाधी लागली होती. आसन भूमी स्पर्श करत नव्हतं, अधांतरी आसन होतं. हे सगळं पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. अरुंधती मातेला विचारलं, हा काय प्रकार आहे? अरुंधती मातेने सांगितलं, हे तपोबल आहे. जसजशी समाधी गहन होत जाईल तसं तसं आसन उंच होत जाईल. ऋषी आता तपश्चर्येमध्ये लीन आहेत. कान्यकुब्ज देशाला गेले विश्वामित्र. कान्यकुब्ज हा त्यांचा देश होता आणि आपल्या पुत्रांना राज्य देऊन टाकलं. संन्यास घेतला, ऋषी झाले, तपश्चर्या करायला लागले, तपस्वी झाले. त्यांची ही तपश्चर्या सफल झाली. तपश्चर्येच्या उच्च अवस्थेला झाले. पंचमहाभूतावर त्यांना अधिकार प्राप्त झाला. वारा जर सुटला आणि त्यांनी इच्छा केली की तो तिथेच थांबावा, तो तिथेच थांबत असे. अद्भुत शक्ती प्राप्त झाल्या. पण हे रहस्य त्यांना कळलं नाही. संत स्वीकार करत नाहीत ह्या शक्ती. या भलत्या मायेमध्ये पडत नाही. त्या रिद्धी सिद्धी त्या गुंतवणाऱ्या असतात, भ्रमित करणाऱ्या असतात. तपस्व्यापुढे मोठं आव्हान म्हणून त्या समोर येतात. संत महात्मे त्यांचा नकार करतात, तिरस्कार करतात त्यांचा. त्यांना स्वीकारत नाही. त्यांना निघून जा अशी आज्ञा करतात. त्यांचा स्वीकार करत नाही.
कारण त्यांचा स्वीकार केला तर मग तो तपस्वी मोहामध्ये पडतो. मग त्याच्या हातून जे कर्म होतात ते न हो अशा प्रकारचे कर्म होतात. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी निषेध केलेला आहे, हरिपाठामध्ये वर्णन केलेलं आहे. फार सोपा मार्ग दाखवला माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी. एवढा सोपा मार्ग असूच शकत नाही, इतका सोपा मार्ग. सगळ्यांना तेच अधिकार दिलेले आहेत, सगळ्यांसाठी परमार्थ मोकळा केला, मुक्त केला, बंधनामध्ये नाही ठेवला. हो, इतकं शुद्ध, इतकं सोपं माऊलीनं सांगितलं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ते परिपुष्ट केलं. महाराजांच्या अभंगामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी जे तत्वज्ञान प्रगट केलेलं आहे त्याची परिपुष्टी आहे. नाथ महाराजांच्या अभंगामध्ये त्याची परिपुष्टी आहे. ते परम तत्व जे माऊलींनी प्रगट केलं त्याचं तत्वज्ञान हे सगळ्या संतांच्या वचनामध्ये आहे. कुठेही कुठल्याही प्रकारचा विरोध प्रगट होत नाही. श्रीरामाचा सद्गुरु जयाच्या तपश्चर्येचा प्रताप थोरू साक्षी आणिला दिन करू तपस्तेजे. एकदा विश्वामित्र ऋषीला असं वाटलं की आपली तपश्चर्या आता पूर्ण झाली. त्यांच्या तपश्चर्येमध्ये विघ्न आले होते, खूप विघ्न आले होते. सोपं नाही, विकार जिंकणं सोपं नाही. विश्वामित्र ऋषीचं जीवन पाहिलं की लक्षात येतं की किती अवघड आहे. काम क्रोध मद मत्सर लोभ मोह होता अधीन. तपत्याग विद्या बुद्धी आणि ज्ञान सदाचार सदविचार खंडन गडे साधका. साधकांनी हे जिंकले पाहिजे, षडरिपू जिंकले पाहिजे. षडरिपू जिंकल्याशिवाय साधना नाही होऊ शकत. साधनेमध्ये बाधा निर्माण होते. ते साधण्यामध्ये कधी कधी जीवन निघून जातं. साधू एकांतामध्ये राहतात, लोकांतामध्ये राहणं टाळतात, एकांताचं सेवन करतात. त्याला कारण हेच आहे की या विकारांची बाधा न हो. कारण समाजामध्ये त्यांचं चालणं फिरणं उठणं बसणं असलं तर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून संग घडतो आणि तो संग बाधक होतो. विकारांचा संग बाधक होतो, संतांचा संग उद्धार करणारा होतो. एक संग बाधक आहे, एक संग उच्च गतीला नेणार आहे. जो संघ उच्च गतीला नेणार आहे, जीवनाचं कल्याण करणार आहे, त्याला सत्संग म्हटलं आहे. त्या सत्संगाचं महात्म्य वर्णन केलं, व्यासनारायण भगवाननी वर्णन केलं. तुलायाम लवेनापि च तुलायाम लवेनापि न स्वर्ग नापुर्भवम्. तुलायाम लवेनापि न स्वर्ग ना पुनर्भवम्. भगवत् सत्संगी संगस्य मर्त्यानां किमुताशिषः. मर्त्य जीवांना मोक्षपदापर्यंत नेणारा तो संघ आहे, सत्संग आहे. विश्वामित्र ऋषींनी तपश्चर्या केली, प्रचंड तपश्चर्या केली
सगळ्या सिद्धी त्यांच्या चरणाजवळ लोळण घ्यायला लागल्या. त्यांच्या मनामध्ये विचार आले, पूर्णता आली, आपली तपश्चर्या पूर्ण झाली. वसिष्ठ ऋषींच्या भेटीला गेले. वसिष्ठ ऋषींनी त्यांचा स्वागत सत्कार केला. त्यांना राजर्षी म्हटलं. राजर्षी ऐकून त्यांचं समाधान नाही झालं. ब्रह्मलोकामध्ये गेले, ब्रह्मदेवाचं दर्शन घेतलं. ब्रह्मदेवानी आशीर्वाद दिले, कल्याण हो राजर्षी विश्वामित्र. राजर्षी शब्द खटकला. विश्वामित्र विचारायला लागले, वशिष्ठ ब्रह्मर्षी आहेत? ब्रह्म भगवान म्हणाले, होय, ते ब्रह्मर्षी आहेत. त्यांची तपश्चर्या अनेक कल्पांची आहे. मुनी कल्पामध्ये ते जन्मलेले आहेत. तेव्हापासूनची त्यांची तपश्चर्या आहे. त्यांची साधना प्रगाढ आहे. ते ब्रह्मर्षी आहेत. विश्वामित्र ऋषी म्हणाले, मला सुद्धा ब्रह्मर्षी व्हायचं आहे. ब्रह्म भगवान म्हणाले, राजा, तुम्ही राजर्षी म्हणून ठीक आहात, हट्ट करू नका. आणि विश्वामित्र ऋषींनी संकल्प केला, आपल्याला ते ब्रह्मर्षी पद प्राप्त करायचं. आणि घोर तपाचरण केलं. असं तपाचरण केलं की या सृष्टीवर, या सृष्टीमध्ये, पृथ्वीवर कोण्याही राजानं एवढी तपश्चर्या केली नव्हती. घोर तपश्चर्या. सगळे इंद्रिय जिंकले. त्यांच्या तपश्चर्येचा प्रकाश पडला. चंद्र उगवला नव्हता, पण सर्वत्र विश्वामित्र ऋषीच्या तपश्चर्येचा प्रकाश पडला होता. सगळे देव चकित झाले. ब्रह्म भगवानही चकित झाले. आणि मग गेले विश्वामित्र ब्रह्मलोकाला. ब्रह्म भगवानच्या चरणी वंदन केलं. आणि ब्रह्म भगवान म्हणाले, उठा राजर्षी, तुमची तपश्चर्या फार मोठी आहे. विश्वामित्र ऋषींनी विचारलं, अजूनही राजर्षी? ब्रह्म भगवान म्हणाले, होय राजर्षी. इंद्रिय तुम्ही जिंकले. तुमच्या तपश्चर्येचा प्रकाश पडला. पण तुमच्या अंतकरणामध्ये एका ठिकाणी थोडा अहंभाव अजून राहिलेला आहे. तो जिंकणं फार अवघड आहे. कारण वशिष्ठ आपल्यापेक्षा मोठे आहेत हा विचार तुम्हाला सहन होत नाही. ईर्ष्या भाव आहे तुमच्या मनामध्ये. आणि जोपर्यंत तो ईर्ष्या भाव, त्याचा लेश संपूर्णपणे नष्ट होत नाही, तोपर्यंत पूर्णता येत नाही. आणि ज्या दिवशी तो लयाला जाईल त्या दिवशी तुम्ही ब्रह्मर्षी होवाल. ब्रह्मलोकातून निघाले. मन उदास आहे. मनामध्ये एवढा हिंसात्मक विचार आला की वसिष्ठ ऋषीचा शिरच्छेद करावा. पहा, एवढी उच्च अवस्था प्राप्त झाल्यानंतरही हीन विचार आला मनामध्ये. हीन विचार यायला वेळ लागत नाही, फार लवकर येतो. हरी हरी. हातामध्ये शस्त्र घेऊन गेले. वसिष्ठ ऋषीच्या कुटीमागे जाऊन लपून बसले. संधीची वाट पाहत होते प्रहार करण्यासाठी. वसिष्ठ ऋषी आणि अरुंधती माता कुटीच्या समोर बसलेले होते. चंद्रोदय झाला होता. चंद्राचं शीतल चांदणं फार आनंद देत होतं. अरुंधती मातेनं प्रश्न विचारला वसिष्ठ ऋषींना की या चांदण्यासारखं शीतल काय आहे. वसिष्ठ ऋषींनी उत्तर दिलं, तपश्चर्या या चांदण्यापेक्षाही शीतल आहे.
केवळ स्वतःलाच नाही तर सगळ्या जगाला शीतल करणारी आहे. विश्वामित्र ऋषींची तपश्चर्या श्रेष्ठ आहे, पण माझ्याबद्दलचा जो ईर्षेचा विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे तेवढा त्याच्या अंतःकरणामधून गेला की ते झाले ब्रह्मर्षी. हे शब्द ऐकले, विश्वामित्र ऋषीचा गौरव केला वसिष्ठ ऋषींनी, गळगळा अश्रू वाहायला लागले डोळ्यामधून. आणि विश्वामित्र ऋषी आले आणि वसिष्ठ ऋषीच्या चरणी दंडवत केला. वसिष्ठ ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिले आणि त्यांचा सत्कार केला. त्यांना म्हटलं, हे ब्रह्मर्षी विश्वामित्र. ब्रह्मर्षी म्हटलं आणि त्या क्षणी विश्वामित्र ऋषी हे ब्रह्मर्षी झाले. श्रीरामाचा सद्गुरु जयाच्या तपश्चर्येचा प्रताप थोरू, साक्षी आणिला दिन करू तपस्तेजे. हा प्रसंग जो या ओवीमध्ये नाथ महाराजांनी सांगितला हा आधीच आहे, ब्रह्मर्षी होण्याच्या आधीच आहे. हट्टाला पेटले होते विश्वामित्र ऋषी ब्रह्मर्षी होण्यासाठी. ब्रह्मभगवानकडे गेले होते आणि ब्रह्मभगवानला म्हटलं होतं, माझी तपश्चर्या तर एवढी झालेली आहे, अजूनही मला ब्रह्मर्षी पद नाही. ब्रह्मभगवाननी विचार केला की आता कसं करावं, कसं सांगावं यांना. ब्रह्मभगवान म्हणाले, ठीक आहे, एक उपाय आहे. निर्णय मी देणार नाही, निर्णय देतील समुद्र, शेषनारायण भगवान आणि सूर्य, या तिघांना तुम्ही घेऊन या. आधी वसिष्ठ ऋषीला बोलावून आणा आणि नंतर या तिघांना घेऊन या. विश्वामित्र गेले, वसिष्ठ ऋषीला विनंती केली, आपल्याला ब्रह्मलोकामध्ये चलावं लागतं. वसिष्ठ ऋषी ब्रह्मलोकामध्ये गेले. नंतर ब्रह्मभगवाननी आज्ञा केली की जा, समुद्र, शेष आणि सूर्य यांना घेऊन या. विश्वामित्र ऋषी गेले, शेषाला विनंती केली, तुम्हाला ब्रह्मलोकात चलावं लागतं, तुम्हाला न्यायदान करायचं आहे. शेष नारायण भगवाननी उत्तर दिलं, मला येता येत नाही, माझं कर्तव्य करणारं दुसरं कोणी नाही, माझं कर्तव्य मीच केलं पाहिजे. शेष नारायण आले नाही. समुद्राकडे गेले विश्वामित्र, समुद्राला विनंती केली की हे समुद्र, आपल्याला ब्रह्मलोकामध्ये चलावं लागतं, आपल्याला न्यायदान करायचं आहे. समुद्र म्हणाले की मला कसं येता येईल, हे जलजीव आहेत, हे जलजीव नष्ट होऊन जातील, मला येता येत नाही. या जीवांचं रक्षण करणं हे माझं परम कर्तव्य आहे. समुद्रही आले नाही. मग सूर्यनारायण भगवानकडे गेले, त्यांच्या मार्गामध्ये उभे राहिले. सप्त अश्वाचा तो रथ सूर्यनारायण भगवानचा मार्गामध्ये थांबला. विश्वामित्र ऋषी हात जोडून उभे राहिले, हे सूर्यनारायणा, तुम्हाला ब्रह्मलोकामध्ये चलावं लागतं. सूर्यनारायण भगवान म्हणाले, क्षमा करा, मला कर्तव्य आहे, कर्तव्य सोडून जाता येत नाही. सूर्यनारायण भगवानही आले नाही. ब्रह्मलोकामध्ये गेले विश्वामित्र, विनंती केली, ब्रह्मभगवानला विनंती केली की प्रभू ते आले नाही. शेष नारायण म्हणाले की त्यांचं कर्तव्य करणारा दुसरा कोणी नाही. समुद्र भगवानला जलजीवांची चिंता लागलेली आहे, सूर्य भगवानला त्यांचं कर्तव्य आहे. ब्रह्म भगवान म्हणाले, ठीक आहे, आता वसिष्ठ ऋषी तुम्ही जा. वसिष्ठ ऋषींनी शेष नारायण भगवानला विनंती केली, प्रभू आपल्याला चलावं लागतं ब्रह्मलोकामध्ये. शेषनारायण भगवान आले, माझं कर्तव्य कोण करेल? वसिष्ठ ऋषींनी आपला दंड दिला, हा दंड करेल आपलं कर्तव्य.
वसिष्ठाचा दंड शेषनारायणाचं कर्तव्य करायला गेला. मग समुद्राला म्हणाले की समुद्र भगवान आपल्याला चलावं लागतं. समुद्र भगवान म्हणाले हे जलजीव यांचं काय होईल? वसिष्ठ ऋषी म्हणाले की हे माझ्या कमंडलूमध्ये सुरक्षित राहतील. आणि त्या कमंडलूमध्ये ते सगळे जलजीव त्यांचं रक्षण केलं. आणि मग सूर्यनारायण भगवानला विनंती केली की हे सूर्यनारायणा, तुम्हाला चलावं लागतं ब्रह्मलोकामध्ये. सूर्यनारायण भगवान म्हणाले माझं कर्तव्य कोण करेल? अंगावरचं उपवस्त्र काढलं, वसिष्ठ ऋषींनी ते फेकलं, हे उपवस्त्र करेल आपलं कर्तव्य. आणि तिघांनाही घेऊन आले. ब्रह्मलोकामध्ये शेषनारायण भगवान, समुद्र भगवान आणि सूर्य भगवान आलेले आहेत. आणि हे जेव्हा पाहिलं विश्वामित्र ऋषींनी, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं वसिष्ठ ऋषींचा अधिकार फार मोठा आहे. एवढा मोठा अधिकार ज्यांना प्राप्त आहे ते ब्रह्मर्षी आहेत. ब्रह्म भगवान म्हणाले आता निर्णय करावा लागेल का विश्वामित्र ऋषी म्हणाले की प्रभू आता निर्णय करण्याची आवश्यकताच राहिली नाही, सगळा निर्णय झालेला आहे. मी वसिष्ठ ऋषीच्या चरणी दंडवत करतो, तेच ब्रह्मर्षी आहेत. आणि विश्वामित्र ऋषीला जे ब्रह्मर्षी पद प्राप्त झालं आहे ते ब्रह्मर्षी पद वसिष्ठ ऋषींच्या कृपेनं झालेलं आहे. एवढं हरिभक्ताचं महात्म्य आहे. तुलायां लवेनापि न स्वर्ग ना पुनर्भवम् भगवत्संगी संगस्य मर्त्यानां किमुताशिषः. ओम नमो नारायण नमो नारायण ओम नमो नारायण. वसिष्ठ ऋषीचा दिव्य उपदेश आहे. सत्यतीर्थे क्षमातीर्थे तीर्थमिंद्रिय निग्रह सर्वभूत दयातीर्थ तीर्थानां सत्यवादिताः ज्ञानतीर्थ तपस्तीर्थ कथितं सप्ततीर्थकम् सर्वभूततीर्थे दयातीर्थे विशुद्धर्मनसो भवेत्. 7 तीर्थ सांगितलेले आहेत. गंगा तीर्थ आहे, यमुना तीर्थ आहे. गंगा यमुनेचा संगम प्रयाग महातीर्थ आहे, तीर्थराज आहे. तिथे सरस्वती सुद्धा आलेली आहे. गंगा गोदावरी तीर्थ आहे, चंद्रभागा तीर्थ आहे, नर्मदा तीर्थ आहे, कावेरी तीर्थ आहे, सिंधू ब्रह्मपुत्र हे सगळे तीर्थ आहेत. आणखी इतरही तीर्थ आहेत. तीर्थ अनेक आहेत, पण वशिष्ठ ऋषींनी ज्या तीर्थांचा उल्लेख केलेला आहे ते तीर्थ. सत्य हे तीर्थ आहे. तीर्थासारखं पवित्र करणारं आहे सत्य तीर्थ. याचं आचरण राजा हरिश्चंद्रानं केलं होतं. जन्मभर सत्याचं पालन केलं, सत्य ढळू दिलं नाही, सत्यनिष्ठा कमी होऊ दिली नाही. कठीण प्रसंग आले, त्यांच्या जीवनामध्ये फार अवघड प्रसंग आले, पण तरीही
सत्याचा लोप त्यांनी होऊ दिला नाही. जे त्यांना साध्य झालं ते सामान्य जीवाला साध्य होणं फार कठीण आहे. पण वशिष्ठ ऋषींनी जे 7 तीर्थ सांगितले त्यामध्ये हे पहिलं आहे, सत्य तीर्थ. क्षमा तीर्थ हे वशिष्ठ ऋषींच्या जवळ आहे. एवढे अपराध केले विश्वामित्र ऋषींनी, तरीही त्यांना क्षमा केलं. वशिष्ठ ऋषींनी विश्वामित्र ऋषीला क्षमा केलं. आणि हा जो भाव आहे, क्षमा तीर्थाचा भाव, यावरच जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. आणि जो भाव या क्षमा तीर्थामध्ये आलेला आहे, तोच भाव जसाच्या तसा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगामध्येही प्रगट झाला आहे. क्षमा शस्त्र जया नराच्या हाती. ज्याच्या हातामध्ये क्षमा शस्त्र आहे, त्याच्यावर जर आक्रमण केलं, त्याचे अपराध जरी केले, तर काय करू शकेल? जगद्गुरु तुकाराम महाराजांवर हे प्रसंग घडलेले आहेत. हे जे सप्ततीर्थ सांगितलेले आहेत, हे महाराजांच्या जीवनामध्ये प्रगट झालेले आहेत. सातीचे साती ही तीर्थ. पहिलं तीर्थ आहे सत्य तीर्थ, दुसरं तीर्थ आहे क्षमा तीर्थ, तिसरं तीर्थ आहे इंद्रिय निग्रह संयम, चौथं तीर्थ आहे भूत दया, सगळ्या जीवांबद्दल दया. सत्यवादिता हे तीर्थ आहे, ज्ञान हे तीर्थ आहे, तपश्चर्या हे तीर्थ आहे. हे 7 तीर्थ सांगितलेले आहे. आणि या 7 तीर्थामध्ये सर्वभूत तीर्थे दया तीर्थे विशुद्धर मनसो भवेत. या तीर्थाचा आचरण जर मनुष्याने केलं, अंशता जरी केलं, तरी त्याच्या जीवनाचं फार मोठं कल्याण होतं. त्याच्या जीवनाला फार मोठा अर्थ प्राप्त होतो. जग काही आपल्याला जिंकावं लागत नाही, आपल्याला स्वतःला जिंकावं लागतं. स्वतःला जिंकलं की जग जिंकल्या जातं. मनुष्याचा पराजय हा बाहेर होत नसतो, बाह्य जगामध्ये पराभव होत नसतो. मनुष्याचा पराभव आतून होतो, अंतःकरणातून होतो. या सप्ततीर्थांना जो धारण करतो तो विजेता होऊन जातो. इंद्रिय जयी हा विजेता आहे. इंद्रिय जयी महावीर आहे. हनुमानजी महाराज महावीर आहेत. ज्यांनी स्वतःला जिंकला आहे, काम क्रोधादी दोषाला जिंकलेला आहे. ओम हरी. सत्यतीर्थ, क्षमातीर्थ, तीर्थमिंद्रिय निग्रह. आपले सगळे इंद्रिय जिंकून टाकले. एका ठिकाणी एक तपस्वी उभे राहिले, केवळ उभे राहिले, उभेच राहिले, स्थिर झाले, डोळे बंद केले. इंद्रियाचं चलन वलन नाही, हात हालत नाही, पाय हालत नाही, स्थिर झाले. नाना प्रकारचे त्रास होऊ लागले शरीराला, पण त्याकडे लक्ष दिलंच नाही. शरीर भाव राहिलाच नाही. एका ऋषीच्या जटेमध्ये पक्ष्यांनी घरटे केले होते, एवढे स्थिर झाले होते. इंद्रिय निग्रह हा फार कठीण आहे, अवघड आहे. हरिओम. सगळ्या भूतांबद्दल दया, दयाभाव, अंतःकरणामध्ये दयाभाव हे तीर्थच आहे. हरिओम. त्या शिबी राजाला दया आली होती.
दया हे तीर्थ आहे. तीर्थानां सत्यवादिताः ज्ञानतीर्थे तपस्तीर्थे कथितं सप्ततीर्थकम्. केवळ जलानं शुद्धी नाही होत. जलामध्ये स्नान केलं तेवढ्यानं शुद्धी होत नाही. अंतरशुद्धी झाल्याशिवाय शुद्धी पूर्ण होत नाही. संगत साधुन की करिए, संगत साधुन की करिए, कपटी लोगन सो डरिए, संगत साधुन की करिए. ओम. निपट निरंजन नावाचे संत बुंदेलखंडामध्ये होऊन गेले. आणि त्यांनी सुंदर पदांची रचना केली. भक्ताला जागृत करणारे पद, आचरणाचा सोपा मार्ग सांगणारे पद, आणि त्या पदामधून त्यांनी दिव्य उपदेश केला. संगत साधुन की करिये, साधूंची संगती करा, संतांची संगती करा. साधूंची संगती करा म्हणजे ज्यांनी स्वतःला साधून घेतला आहे, ज्यांनी आपल्या जीवनातले दोष सगळे बाहेर काढून टाकलेले आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये केवळ संत संगतीचा प्रकाश आहे, भगवत प्रेमाचा प्रकाश आहे, अशांची संगती करा. त्यामध्ये लाभ आहे, त्यामध्ये परम कल्याण आहे. संगत साधुन की करिए, कपटी लोगन सो डरिए, कौन नफा दुर्जन की संगत, हाय हाय करी मरिये. दुर्जनाच्या संगतीमध्ये ज्यांचे पाप कर्म आहेत, त्या पाप कर्मामधून ते परावृत्त होऊ शकत नाही. जन्मोजन्मीचे पाप कर्म आहेत. त्या पापांचा दुर्गंध यायला लागलेला आहे, पण तरीही त्यांना उपरती होत नाही. कौन नफा दुर्जन की संगत, हाय हाय करी मरिये. हरी हरी. एक माता भेटायला आली होती. अठरा वर्षापूर्वी ती भेटली होती आणि 18 वर्षानंतर पुन्हा भेटायला आली. आणि जेव्हा ती भेटायला आली त्यावेळेला ती खूप प्रसन्न होती आणि या वेळेला ती फार दुःखी होती. आणि जेव्हा तिला कारण विचारलं तेव्हा ती सांगायला लागली की 18 वर्षापूर्वी माझ्या पुत्रामध्ये फार सद्गुण दिसत होते. असं वाटत होतं की तो खूप मोठा होणार आहे, फार नावलौकिक प्राप्त करणार आहे, त्याच्या कर्मानं तो जगाला आनंदित करणार आहे.
पारमार्थिक होणार आहे असे सद्गुण त्याच्यामध्ये दिसत होते. आणि आता 18 वर्षानंतर मात्र वैफल्य होतं जीवनामध्ये, विफलता होती. तो सुरुवातीपासून तो पुत्र चांगला होता, पण काळाच्या प्रभावानं तो कुसंगतीमध्ये पडला आणि त्याच्या सद्गुणांचा लोप झाला. आणि ज्या कुसंगतीमध्ये तो पडला त्यांच्या सारखाच तो झाला. त्यांच्याही पेक्षा 2 पावलं पुढे असा तो झाला. ती माता रडायला लागली. दुःख याचं आहे की फार श्रेष्ठ होता, फार शुद्ध होता, पण त्याची शुद्धता राहिली नाही. हा प्रभाव संगतीनं घडला. कुसंगाचा एवढा भयंकर परिणाम. असा कोणता पिता असेल जगामध्ये की ज्याला वाटत असेल की माझा पुत्र कुसंगतीमध्ये पडावा? जो स्वतः कुसंगतीमध्ये पडलेला आहे त्याच्याही अंतःकरणामध्ये हीच भावना असेल की माझाही पुत्र श्रेष्ठ झाला पाहिजे, चांगली संगती त्याला मिळाली पाहिजे, अशीच भावना असेल. वाईट लोकांनाही, कुसंगतीमध्ये जीवन विकृत झालेल्या लोकांनाही हे वाटत असेल की आपले पुत्र चांगले झाले पाहिजेत, श्रेष्ठ झाले पाहिजेत, त्यांच्या चरित्राचा जगामध्ये प्रकाश पडला पाहिजे, जगाने त्यांना मानलं पाहिजे, त्यांनी नाव लौकिक प्राप्त केला पाहिजे. हे फार मोठं दुःख आहे, ही फार मोठी विफलता आहे. निपट निरंजनजी महाराज बुंदेलखंडचे संत, ज्यांनी त्या काळामध्ये बुंदेलखंडामधील जनमानसाला जागृत करण्याचं कार्य केलं, त्यांना दिव्य असं ज्ञान दिलं. सोप्या शब्दामध्ये त्यांना समजेल अशा पद्धतीनं परमार्थ सांगितला. फार सोपे शब्द आहेत. संगत साधून की करिए, कपटी लोगन सो डरिए. कुसंगाचा प्रभाव फार प्रचंड असतो. कीर्तनामध्ये फार मोठ्या आस्थेनं, फार मोठ्या श्रद्धेनं सांगितलेलं लक्षात राहत नाही आणि कुठे भलत्या ठिकाणी बसून एखाद्यानं सांगितलेली निंदा, केलेली निंदा ती जन्मभर लक्षात राहते, तिचा विसर पडत नाही. कारण प्रवृत्तीचा प्रभाव आहे. जन्मोजन्मीच्या प्रवृत्ती ज्या अंतःकरणामध्ये आहे, सुप्त आहेत, त्याच आवडायला लागतात. ती आवड फार जुनी आहे. कौन नफा दुर्जन की संगत, हाय हाय करी मरिये. आणि दुर्जनाच्या संगतीमध्ये गेले, अंतःकरणामध्ये ते दुर्जनाचे विचार दृढ झाले, सगळा जन्म असाच गेला आणि मरणाची वेळ आली आणि मग हाय हाय करी मरये. मरण तर येणारच आहे, निश्चितच आहे, ठरलेलं आहे, टाळता येत नाही, मरणाला चुकवता येत नाही. हरी हरी बानी मधुर सरस मुख बोलत,
अवस सुनिये भवतरई. फार सुंदर उपदेश केला. बाणी मधुर सरस मुख बोलत अवस सुनिये भवतरई. आळंदीला श्रीमद भागवत कथा होती. एक संत भागवत कथा सांगत होते. मंदिरात गर्दी होती. कारंजे मंडपामध्ये कथा होती, अगदी माऊलीच्या समोर. एकादश स्कंदामधला एक प्रसंग, भिक्षुगीताचा प्रसंग वर्णन चालला होता. आणि ते बारीमध्ये उभे असलेले लोक जे होते ते ऐकत होते. त्यामध्ये नाशिकवरून आलेले एक भक्त होते. भक्त म्हणजे ते पोलीस खात्यामध्ये नोकरीला होते, रिटायर झाले होते. त्यांनी नोकरी केली, खूप धन प्राप्त केलं, परिवाराला सुखी केलं. पण परिवारामध्ये त्यांचा मान सन्मान नव्हता. पत्नी त्यांचा तिरस्कार करत होती, कन्या पुत्र ही त्यांचा तिरस्कार करत होते. ते कंटाळले होते. जन्मभर कष्ट केले, परिवारासाठी झिजले, पण तोच परिवार त्यांचा अपमान करत होता. हा त्यांच्या जीवनातला प्रसंग. कंटाळा आला होता जीवनाचा आणि ते पुण्याकडे आले आळंदीवरून. आणि बसमध्ये, ज्या बसमध्ये आले तिथे त्यांच्या सोबत भक्त बसला होता. त्यांनी विचारलं, तुम्ही कुठे चालले? भक्तांनी सांगितलं, आळंदीला एकादशी आहे, माऊलीच्या दर्शनाला. काय आहे तिथे? तिथे आमचे गुरु आहेत, ज्ञानेश्वर महाराज. त्यांची संजीवन समाधी आहे. त्या समाधीच्या दर्शनासाठी आम्ही दर एकादशीला जात असतो. आमची वारी असते. वद्यातली वारी माऊलीची आहे, शुद्धातली वारी पंढरीची, पांडुरंगाची. वद्यातली वारी माऊली ज्ञानेश्वर महाराजांची. आणि ती वद्यातली एकादशी होती. तुम्हीही चला असं त्या भक्तानं निमंत्रण दिलं. आणि ते भक्त आले आणि बारीमध्ये लागले. आणि बारीमध्ये एकादश स्कंदातल्या भिक्षू गीताचं श्रवण केलं. सहज ते ऐकू येत होतं. आणि त्यामध्ये जो नेमका श्लोक होता, त्या श्लोकाचं वर्णन ऐकत असताना त्यांना असं वाटलं की जे जे वर्णन केलेलं आहे ते सगळं आपल्याला लागू पडलं. त्यांचं दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर भागवत कथा ही पूर्ण झाली. ते त्या भागवत कथाकाराच्या दर्शनाला गेले आणि त्यांनी सांगितलं की महाराज, आज तुम्ही जे वर्णन करत होते ते सगळं लागू पडलं, मला लागू पडलं. माझ्या जीवनामध्ये खूप दुःख आहे, त्याच्या दुःखाचं वर्णन करायला लागले. माझ्या परिवारातले लोक माझा तिरस्कार करतात. ज्यांच्यासाठी मी एवढे काबाड कष्ट केले, ज्यांच्या सुखासाठी रात्रंदिवस मी झटलो, तेच माझा तिरस्कार करतात. माऊलीच्या मंदिरामध्ये त्या महाराजांनी सांगितलं की बाबा, तुम्ही आता पंढरपूरला जा, पांडुरंगाचं दर्शन घ्या. प्राप्त झालेल्या दुःखांचा विचार करू नका. त्या परमात्म्याचं दर्शन करा, तुमचं जीवन धन्य होईल. सत्संगाचा हा प्रभाव आहे. जे जीवनामध्ये प्राप्त झालं नव्हतं ते काही क्षणामध्येच प्राप्त झालं. बाणी मधुर, बाणी मधुर सरस मुख बोलत.
सत्संग कसा आहे? मधुर आहे, सरस आहे. त्यामध्ये भगवत प्रेम, भगवत भक्ती, बाणी मधुर सरस मुख बोलत अवस सुनिये. कीर्तन श्रवण करण्याचा योग आला तर मोठ्या श्रद्धेनं बसावं, एकाग्र चित्तानं श्रवण करावं. चित्त जर इकडे तिकडे जात असलं, डोळे इकडे तिकडे फिरतात, डोळे पाहतात कोण आहे, कोण उभा आहे, कोण बसलेला आहे, कोण आलं, कोण गेलं, विक्षिप्त झालं चित्त, असं चित्त विक्षिप्त होऊन जातं. हे वानराचं भोजन आहे. वानराचं भोजन म्हणजे या झाडाचं एक पान तोडलं ते चावलं, दुसऱ्या झाडाचं तोडलं ते चावलं, तिसऱ्या झाडाचं तोडलं ते चावलं, अनेक झाडांचे पानं तोडले, कोणत्याच पानाची रुची नाही. वानराचं भोजन काहीच प्राप्त केलं नाही. एक ना धड भाराभर चिंध्या असं झालं. त्या भाराभर चिंध्या कामाच्या नाही. जे पाहिजे ते धड पाहिजे, पूर्ण पाहिजे. निपट निरंजनजी, ज्यांचं नावही काही लोकांनी ऐकलं नसेल, एवढे मोठे संत बुंदेलखंडामध्ये त्यांच्या काळामध्ये त्यांनी उपदेश केला. त्यांचा काळ फार जुना आहे. समाजाला जागवलं. संत जागवतात. कोणत्याही देशामध्ये त्यांचा जन्म हो, त्यांचं प्रयोजन एकच असतं, परमार्थ जागवायचा, विठ्ठलाचा धर्म जागो, हीच त्यांची भावना असते. बाणी मधुर सरस मुख बोलत अवस सुनिये भवतरिये. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा श्रवण करावं आणि या भवसागरातून तरुण जावं. अमृत गोळा करायचं. जशी मधमाशी या फुलावरचा मधू त्या फुलावरचा मधू गोळा करते, त्या मधूचा संचय करते, अमृताचा संचय करते, त्याप्रमाणे मनुष्यानं जीवनामध्ये संत संग करावा. निरंजन प्रभू निर्मल हिये भेद बिसरिये. निरंजन प्रभू, निरंजन म्हणजे निपट निरंजन, आपलं स्वतःचं नाव. निरंजन प्रभू अंतर निर्मल भेद बिसारिये. अंतकरणातले भेद मनुष्य विसरला की मग त्याचं अंतकरण निर्मळ होतं. सगळेच अवगुण, सगळेच दोष अंतकरणातून काढावे लागतात. संत समाजाला दिशा दाखवण्याचं कार्य करतात, मार्ग दाखवण्याचं कार्य करतात. संत तत्वदर्शी असतात. त्यांची वाणी ही अमृतासारखी असते. हो. जगद्गुरु तुकाराम महाराजांची केवढी कृपा आहे. ब्रह्मज्ञान महाराजांनी गाथ्यामध्ये प्रगट केलेला आहे. सहज समजेल असा तो गाथा आहे. पालथे घागरी रिचविता जळ तुका म्हणे खळत तैसे कथे.
पालथे घागरी रिचविता जळ, तुका म्हणे खळ तेथे कैसे. घड्याला उलट ठेवलं आणि त्याच्यावर जर पाणी रिचवायला लागले, रात्रभर पाणी रिचवत राहिले तरी घडा काही भरणार नाही, कारण तो पालथा ठेवलेला आहे ना. ज्यांचं श्रवणच नाही त्यांना काय प्राप्त होईल. हो ज्यांच्या अंतकरणाचा घट सरळ ठेवलेला आहे आणि त्यामध्ये जर एक थेंब जरी पडला तरी तो त्या घटामध्ये संग्रहित होईल. खापराचे अंगी दासता परिस, न पालटे किस काढलिया. खापराला कितीही परीस घासा त्याचं स्वर्ण होणार नाही, कारण स्वर्ण होण्यासाठी खापर नाही लोखंड व्हावं लागतं. परिसाचा परिणाम लोखंडाला स्पर्श झालं की तो स्वर्ण झाला. परमात्म्याचा स्पर्श अंतकरणाला झाला, ते अंतकरण शुद्ध होऊन जातं, पवित्र होऊन जातं. संतांचा उपदेश. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला. विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. सकळ शास्त्रांचा विचार, अंती इतुलाची निर्धार. 18 पुराणी सिद्धांत, तुका म्हणे हाची हेत. वेदानं फार वर्णन केलेलं आहे, खूप वर्णन केलेलं आहे. आत्मोन्नतीचं शास्त्र सांगितलं, आत्म उत्थानाचं शास्त्र सांगितलं, कल्याण मार्ग सांगितला, फार मोठं तत्वज्ञान वेदामध्ये सांगितलं. वेदे जे जे सांगितले, जे जे वेदांनी सांगितलं, पण त्या सगळ्या सांगण्याचं सार जे आहे ते महाराज सांगतात. वेद अनंत बोलिला, खूप बोलला आहे वेद, खूप उपदेश केला वेदानं, पण त्यातून अर्थ एवढाच साध्य झाला. अर्थ इतुकाची साधिला, विठोबासी शरण जावे. परमात्म्याला शरण जावं हाच एक अर्थ साधला. विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. त्या परमात्म्याचं नाम निष्ठेनं गायन करावं. विठ्ठल 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 पांडुरंग. विठ्ठल 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 पांडुरंग. व्यासोनारायण भगवाननी जगाला वेद दिले, विषयवार वर्गवारी केली, वर्गीकरण केलं. 4 वेद दिले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. हे कार्य गंगा गोमती नदीच्या किनारी व्यासोनारायण भगवाननी केलं. ते स्थान तिथे आहे जिथे वेद दिले होते आपल्या शिष्यांना व्यासोनारायण भगवानने. त्या वेदांचा अधिकार दिला होता. व्यासोनारायण भगवानचे शिष्य तिथे एकत्र झाले होते. जैमिनी,
पैल, छांदोग्य, सुमंत हे सगळे त्यांना दिले होते अधिकार. सूतजी महाराजांना पुराण दिले, 17 पुराण, 18 पुराण. कारण भागवतामध्येही सूतजी महाराज आहेत सुरुवातीला, आरंभालाही आहेत, मध्येही आहेत आणि शेवटी आहेत. तीनही स्थानी आहेत. आरंभ सूतजी महाराजच करतात. पुराणांचे अधिकार सूतजी महाराजांना दिले, भागवताचा अधिकार शुकदेवजी महाराजांना दिला. आणि सकळ शास्त्रांनी एकच विचार सांगितलेला आहे. 6 शास्त्र, 4 वेद हे झाले दशग्रंथ आणि 18 पुराण, नाना प्रकारच्या संहिता, या सगळ्यांचा तत्व उपदेश एकच आहे. सकळ शास्त्रांचा विचार अंती इतुलाची निर्धार, 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत. विठ्ठल भगवानला शरण जावं, पांडुरंगाला शरण जावं. विठ्ठल भगवान बद्रीनाथजी आहेत, विठ्ठल भगवान रामेश्वरम आहेत, विठ्ठल भगवान द्वारिकानाथ आहेत, विठ्ठल भगवान जगन्नाथजी आहेत, विठ्ठल भगवान व्यंकटेश्वर आहेत, साक्षात आहेत. ही भावना अंतकरणामध्ये दृढ ठेवावी. शरण जावं. त्या परमात्म्यापेक्षा मोठा आधार नाही. एक प्रसंग 1979 ला घडला. पाऊस पडला नव्हता, फार मोठा दुष्काळ होता. त्याच्या पहिल्या वर्षीही दुष्काळ होता. भरतखंडामध्ये फार मोठी दुर्दशा होती. आणि व्यंकटाचल, वृषभाचल, त्या ठिकाणी जे देवस्थान आहे श्री व्यंकटेश्वरा देवस्थान, तिथेही फार कठीण परिस्थिती निर्माण झाली. जलाचा अभाव होता, जल नाही. पावसाळा निघून गेला होता, नोव्हेंबर महिना आला होता. मोठी चिंता वाटली. आता भक्तांसाठी जलाची व्यवस्था कशी करायची? खालून जल आणणं, खालीही जल नव्हतं, पर्वताच्या खाली. आता काय करावं हा मोठा प्रसंग होता. आणि त्या काळामध्ये तिथे असलेल्या मंदिर समितीला हा विचार पडला, आता उपाय काय करावा. त्यांच्या परिचयाचे एक वेदशास्त्री होते, ज्यांचं नेहमी व्यंकटेश्वराच्या दर्शनासाठी येणं जाणं होतं. अधिकारी होते. त्यांना विचारलं काय उपाय करावा. त्यांनी ध्यान केलं आणि सांगितलं की उपाय आहे. वरुण याग करू. आणि वरुण यागाचं आयोजन ठरलं. भरतखंडातले मोठे मोठे पंडित, मंत्रज्ञ, यज्ञशास्त्री यांना निमंत्रण पाठवले. त्यांनी निमंत्रण स्वीकारले. तिथी ठरली. आणि वेळेवर त्यांच्याकडून उत्तर आले की आमचं येणं जमत नाही. अनेक आलेच नाही. आता मोठी चिंता लागली. वरुण याग करायचा आहे. त्यासाठी मंत्रवान याज्ञिकांना निमंत्रण पाठवलं आहे, पण ते येऊ शकत नाही. वर्तमानपत्रामधून चर्चा होत होती. विरोध होत होता. हे शक्यच नाही. यज्ञाने कुठे पाऊस पडतो का? अशा प्रकारची एक प्रकारची विचारधारा समाजामध्ये प्रचलित झाली होती. पण ज्यांचा विश्वास आहे त्यांना मात्र याचं दुःख होत होतं.
कारण वेदांमध्ये शास्त्रांचं वर्णन आहे, या सगळ्या गोष्टींचं वर्णन आहे. पुन्हा बैठक भरली, दुसरी तिथी ठरली आणि जे येणार नव्हते त्यांनीही निरोप पाठवले, आम्ही येत आहोत, आणि सगळे आले. आणि निर्धारित तिथीला हवन सुरू झाला. उन्हाळा तापत होता. एवढं ऊन होतं की अंगाची लाही लाही होत होती. पहिला दिवस पूर्ण झाला, दुसरा दिवस पूर्ण झाला, पूर्णाहुतीची वेळ आली, तरीही जी उष्णता होती ती त्याच्याही पेक्षा प्रखर झाली. आणि जेव्हा पूर्णाहुती होण्याची चा क्षण आला, पूर्णाहुतीचा मंत्रोच्चार व्हायला लागला, यज्ञामध्ये आहुती पडायला लागली, आणि अचानक त्या आकाशांमध्ये मेघ प्रगट झाले, विजांचा कडकडाट व्हायला लागला, घनघोर वर्षा व्हायला लागली. एवढी वर्षा झाली की तिथे असलेले, पर्वतावर असलेले तलाव भरून गेले. चमत्कार झाला. मध्यरात्रीच्या वेळेला जेव्हा सगळे निद्रा घेत होते, व्यंकटेश्वर भगवानचा घंटानाद सगळ्या त्या तिरुमलावर ऐकू येत होता. त्या घंटानादानं तिथे सगळे लोक जागे झाले. हा काय प्रकार आहे? संकेत प्रभूनं दिला होता, घंटा कोणी वाजवला नव्हता. मध्यरात्र झाल्यानंतर मंदिरामध्ये कोणी नव्हतं. व्यंकटेश्वर भगवाननी कृपा केली होती. जलथल झाली भूमी, आणि खाली पर्वताच्या खाली येऊन पाहिलं तर एक थेंबही नव्हता. पाऊस पडलाच नाही, केवळ पर्वतावर पाऊस. हा विश्वासानं पाऊस पडला. त्या भक्तांचा विश्वास, त्या याज्ञिकांचा विश्वास. विश्वासाचं फार मोठं बळ आहे, फार मोठं सामर्थ्य आहे. जगामध्ये अशा अनंत घटना आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. परमात्मा साक्षात आहे. जे नाही म्हणतात त्यांचा विचार आपल्याला करायची गरज नाही. आपण आपलं पाहिलं पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये हा भाव दृढ झाला पाहिजे की तो परमात्मा माझ्यासाठी आहे. आता लवकरच जगन्नाथ प्रभू बाहेर येणार आहेत, मंदिराच्या बाहेर येणार आहेत, दर्शन देण्यासाठी येणार आहेत. आपण सगळ्यांनी जगन्नाथ प्रभूचं दर्शन जरूर घ्यावं, घरामध्ये बसूनच घ्यावं. जगन्नाथ भगवान आषाढीच्या बीजेला बाहेर येतात आणि विठ्ठल भगवानची यात्रा सुद्धा आषाढी यात्रा आषाढी एकादशीला भरते, पंढरपुरामध्ये भरते. आपलं इष्टदैवत आहे, आपलं कुलदैवत आहे, आपलं सर्वस्व आहे, आपलं जीवन आहे. कसाही प्रसंग आला तरी आपल्या जीवनातला परमार्थ लयाला जाऊ द्यायचा नाही. ही परीक्षा असते, भक्ताची परीक्षा असते. व्यर्थ गोष्टीमध्ये बोलत बसून आपलं जीवन कशाला नष्ट करायचं? काय प्राप्त होणार आहे? कुछ भी नहीं मिलेगा, कुछ भी प्राप्त नहीं होगा. जो धर्म का पालन नहीं करता उसे धर्म छोड़कर चला जाता है, और जो धर्म का पालन करता है उसके जीवन में धर्म की अभिवृद्धि होती है. उसके जीवन में सारे आनंद प्रकाशित होते हैं. जगत के किसी भी देश में
आप देखिए, आप ऐसा अनुभव करेंगे कि संतों की बड़ी कृपा है। जहां जहां संत विचार है वहां वहां समृद्धि है, वहां सुख है, वहां शांति है। जो धर्म का पालन नहीं करते, धर्म का विरोध करते हैं, उन्हें धर्म छोड़कर चला जाता है। उनके जीवन में सुख शांति का उदय नहीं होता। उनके जीवन में बस क्लेश ही क्लेश उत्पन्न होते हैं। एक माता कह रही थी कि महाराज जी, सब कुछ दिया है परमात्मा ने, लेकिन जो दिया है उसका अनुभव हमारे परिवार के लोगों को होता नहीं है। परिवार में जो लोग हैं वो सुखी नहीं है, शांत नहीं है, उनके कलह चलते ही रहते हैं, कलह कभी समाप्त नहीं होते। और एक बार कलह निर्माण हो गए कि कई दिनों तक चलते रहते हैं। भगवान नाम का लेश नहीं है, कभी आनंद नहीं होता है। परिवार में सब एक साथ बैठते नहीं, एक साथ भजन नहीं करते, एक साथ भोजन नहीं करते। हमारे घर में कोई अतिथि आता ही नहीं है। जो भी मिलते हैं दूर से ही मिलते हैं। किसी को इच्छा ही नहीं होती कि हमारे घर आना चाहिए। बड़ी दुर्गति है। शाम के समय धन आता है, इतना धन आता है, और सुबह तक समाप्त हो जाता है। धन भी टिकता नहीं। वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला। वेद ने जो बोला है, शास्त्रों ने जो बोला है, उसका अर्थ केवल इतना ही है कि मनुष्य को भगवत शरण होना चाहिए। परमात्मा के अनंत रूप है, एक रूप नहीं, अनंत रूप है। कहीं वो नारायण है, बद्रीनाथ जी में वो नारायण है। ओ सत्ययुग का धाम है बद्रीनाथ। बद्रीनाथ धाम ये सत्ययुग का धाम है। वहां पर जाने से ध्यान करना चाहिए, नाम लेना चाहिए, शांत बैठना चाहिए, और हो सके तो ग्रंथ पारायण करना चाहिए। भक्ति भाव खंडित ना हो। तीर्थों में जाने के बाद में हमारा भक्ति भाव और बढ़ना चाहिए। ओम। बातें तो करते ही रहे हैं, सारा जीवन बातों में बीत गया, बातों में कुछ प्राप्त हुआ नहीं, जीवन को खो दिया है। व्यर्थ बातों में जीवन को खो दिया है, और उन व्यर्थ बातों में भी आनंद आने लगा है। ये कितना बड़ा दुर्भाग्य है। हरि हरि। ओम नमो नारायणाय। नारायण नाम की माला। ओम नमो नारायणाय। तिरुमला वेंकट वैकुंठ धाम है। वहां जाने से लगता है कि हम वैकुंठ धाम में आ गए। लाखों भक्त है और सभी को दर्शन प्राप्त हो रहे हैं भगवान के। सभी पर एक जैसी कृपा है वेंकटेश्वरा की। बस केवल गुणगान है, वेंकटेश भगवान का गुणगान। बद्रीनाथ जी में वो नारायण है, वेंकटाचल पर्वत पर वो वेंकटेश्वर है, पंढरपुर में पंढरीनाथ है, द्वारका में द्वारिकानाथ, जगन्नाथ जी में जगन्नाथ,
रामेश्वर में रामनाथ और नाथद्वारा में श्रीनाथ, गोवर्धन जी में गोवर्धन नाथ, अयोध्या में जानकी नाथ, काशी में विश्वनाथ। वो नाथ है, सारे जगत का नाथ, सारे जगत का स्वामी। उसका स्मरण कायम रहे अंतःकरण में। फिर वेदों का सार भी प्राप्त कर लिया, शास्त्रों का विचार भी प्राप्त कर लिया, पुराणों का सिद्धांत भी प्राप्त कर लिया। हरि हरि तुलयाम लवेना पीना, तुलायाम लवेना पीना, स्वर्गना पुनर्भवम्। भगवत संगी संगस्य मर्त्यानां किमुताशिषा। ओम वेंकटेश्वराय नमः। नाम भिन्न भिन्न है लेकिन वो परमात्मा एक ही है। जैसे जल को कोई पानी कहता है, कोई जल कहता है, किसी भाषा में आब कहते हैं, किसी भाषा में नीरू कहते हैं, किसी भाषा में तन्नी कहते हैं। जल तो केवल जल ही है, अंग्रेजी में वाटर कहते हैं। नाम भिन्न भिन्न है लेकिन वस्तु तो एक ही है। उस परमात्मा के अनंत नाम है। विष्णु सहस्र नाम का पाठ हम करते हैं, गोपाल सहस्र नाम का पाठ हम करते हैं, शिव सहस्र नाम का पाठ हम करते हैं, राम सहस्र नाम का पाठ हम करते हैं। अनंत सहस्र नाम है, अनंत नाम है उनके। शेष नारायण भगवान को नारायण भगवान ने आज्ञा दी थी, हे शेष नारायण, तुम मेरे नामों का गायन करते रहो। जिस दिन मेरे नाम समाप्त हो जाएंगे उस दिन रुक जाना। और शेष नारायण भगवान के तो सहस्र मुख है, सहस्र मुखों से कितना नाम गायन हो सकता है। शेष नारायण भगवान ने गुणगान किया, अनंत वर्षों से गुणगान कर रहे हैं लेकिन नाम पूर्ण नहीं हुए। सहस्त्र मुखाचा गायन करिता भागला, थकला तो। सहस्त्र मुखों का शेष थक गया लेकिन नाम समाप्त नहीं हुए। जो रहस्य शेष नारायण भगवान को प्राप्त नहीं हुआ, ते रहस्य ते गुह्य तुझला प्राप्त कैसे? वो तुम्हें कैसे प्राप्त हो सकता है जो शेष नारायण भगवान को प्राप्त नहीं हुआ? हमारे जीवन की धन्यता इसी में है कि हम उस परमात्मा का गुणगान करते रहें। कितना आनंद है ब्रह्म मुहूर्त में उठकर उस परमात्मा का गुणगान हम करते हैं। हम पर बड़ी कृपा है परमात्मा की। परमात्मा ने हमें ऐसी बुद्धि दी है, जो भी मंगल है वो सब उसका है, उसी का देना है। उसका देना तो अनंत है।
लेने के लिए हमारे पास में उपवस्त्र ही नहीं है, वो तो देता ही जा रहा है। सब पर कृपा है उस परमात्मा की। ब्रह्मपुत्र ब्रह्म मुहूर्त में उठकर उस परमात्मा का चिंतन रोज वो परमात्मा हमसे करा रहा है, ये उसी की कृपा है। विठोबासी शरण जावे, विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे, विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे, निर्गुण सगुणाकारं संभृत भूभारं, निर्गुण सगुणाकारं संभृत भूभारं, मुरहर नंदकुमारं मुनिजन सुखकारं, वृंदावन संचारं कौस्तुभमणिहारं, जय देव वंदे गोपालं, जय देव वंदे गोपालं, जय देव वंदे गोपालं, मृगमाद शोभित भालं, भुवनत्रय पालं, जय देव वंदे गोपालं, जय देव वंदे गोपालं। ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायण।